मागं पण माझ्यावर असाच एकदा आरोप झाला 70,000 कोटीचा 2010ला का 9ला झाला. तेव्हा मी काढलं की 60ला राज्याची निर्मिती झाली, 60 आणि 40 2000 आणि वरचे 9 49 वर्षात किती पैसे त्या डिपार्टमेंटला दिले होते. 45,000 कोटी रुपये दिले गेले होते आणि सगळे मिळून पगार बिगार त्याच्यातच झाला. पण आरोप झाला 70,000 कोटीचा. ठीक आहे, आम्ही सहन केला. इन्क्वायरी झाल्या, चौकशी सगळ्या इन्क्वायरी होत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं आजही इन्क्वायरी चालल्या. त्याच्यामध्ये ACB इन्क्वायरी करते, CID इन्क्वायरी करते, काय सहकार करावी. इतक्या लोकांनी इन्क्वायरी केल्या. आमच्या तिथं जाऊन आम्हाला 5-5 तास उत्तरं द्यावी लागली. सगळं आम्ही सहन केलं. पण त्याच्यासोबत तुम्ही सत्तेत आहात ज्यांनी आरोप केले होते. नाही, तो त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही बघताय ना, मी काय करू त्याला. नाही, काल कारण उद्धव ठाकरे एक म्हणाले, काल तुम्ही ते ऐकलं असेल की मला त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं का माहिती नाही, नाही, की ते म्हणाले की एकतर चुकीचे आरोप केले होते, त्यांचे जर आरोप तुमचे योग्य होते तर तुम्ही पुरावे द्या त्यांचे पुन्हा एकदा, नसेल तर अजित पवारांची माफी मागा, तुम्ही त्यांच्यावरती जे आरोप केले होते. मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. आपल्या इथल्या लोकांचं असं असतं, ताजं असेल तर तेवढी चर्चा करतात, शिळं झालं की ते सोडून देतात. अशा अनेक गोष्टीची दाखले मी त्या ठिकाणी देईल. अनेकांच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले, अनेक काही बदनामी करण्यात आली. ठीक आहे, काही शेवटी तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरता त्यावेळेस हे सगळं होणार हे गृहीत धरून आपण काम केलं पाहिजे. आणि आपण किती स्वच्छ कारभार केला तरी देखील जर काहींनी ठरवलं की इथं आरोपच करायचे तर त्याचा त्रास होतो. आणि काहींनी काहीही केलं तरी देखील त्याचं हो की चूक कुणी करत नाही. हे आपल्यालाही माहिती आहे. आपल्या अंतर्मनाला विचारा की राज्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत प्रत्येक कारभार कसा होत चाललेला आहे.